श्री स्वामी समर्थ. नमस्कार कर्क राशींच्या माझ्या सर्व लाडक्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर प्रकाश टाकणारा ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून किंवा गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात काही अत्यंत विचित्र आणि गूढ गोष्टी घडत आहेत, ज्याबद्दल तुम्ही कदाचित आजपर्यंत कोणाजवळही मन मोकळं करू शकला नाहीत. रात्री झोपेत असताना तुम्हाला अचानक विचित्र, अस्वस्थ करणारी किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देणारी स्वप्ने पडत आहेत का? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर नक्कीच हो असेल. कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्रदेव असल्यामुळे तुमचं मन निसर्गतःच खूप संवेदनशील, हळवं आणि अत्यंत भावुक असतं, ज्यामुळे येणाऱ्या काळाची चाहूल तुमच्या अंतर्मनाला आणि सुप्त मनाला आधीच लागते. ही पडणारी स्वप्ने केवळ तुमच्या मनाचे काल्पनिक खेळ नसून ब्रह्मांड आणि निसर्ग तुम्हाला काहीतरी मोठा संदेश देत पाहत आहेत. तुमच्या मनात सातत्याने विचारांचे चक्रीवादळ सुरू असते. एका मागोमाग एक विचारांची साखळी अखंड चालू असते आणि रात्रीच्या शांततेत हे विचार आणखीच गडद होतात, ज्यामुळे तुमची झोप उडते आणि तुम्ही अस्वस्थ होता. परंतु आता तुम्हाला अजिबात घाबरण्याची किंवा मनात शंका बाळगण्याची मुळीच गरज नाही, कारण हा येणारा काळ तुमच्या आयुष्यात एक प्रचंड मोठा आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. जर आपण तुमच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल सविस्तर बोलायचं झालं तर गेली अनेक वर्षे किंवा महिने तुमच्या प्रगतीची नदी जणू काय एखाद्या मोठ्या खडकामुळे किंवा बांधाऱ्यामुळे पार अडकून पडली होती. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अतोनात कष्ट केले, रात्रंदिवस मेहनत घेतली, घाम गाळला, तरीसुद्धा तुम्हाला मिळायला हवे तसे यश, मान सन्मान किंवा योग्य ते श्रेय आजपर्यंत मिळाले नाही, ज्यामुळे तुमची निराशा झाली होती. पण आता निसर्गाचे चक्र पूर्णपणे फिरले आहे आणि हीच अडकलेली नदी आता अत्यंत वेगाने प्रवाही बनून धबधब्यासारखी वाहू लागणार आहे. म्हणजेच तुमच्यासमोर प्रगतीच्या एकापेक्षा एक मोठ्या संधी चालून येणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात, नोकरीत किंवा व्यापारात तुम्हाला असा एखादा मोठा प्रकल्प, नवीन पद किंवा स्वप्नत्व वाटणारी जबाबदारी अचानक मिळेल, ज्याची तुम्ही कधी साध्या स्वप्नातही कल्पना केली नव्हती. अर्थात ही एवढी मोठी आणि नवीन संधी तुमच्या समोर येत असताना तुमच्या मनात भीतीचे आणि हजारो न सुटलेल्या प्रश्नांचे वादळ निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे. मी हे नवीन काम यशस्वीपणे करू शकेन का? मला यात खरोखर यश मिळेल की माझे नुकसान होईल? असे नानाविध विचार आणि शंका तुम्हाला आतून अस्वस्थ आणि बेचैन करतील. परंतु लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये असलेल्या अथांग क्षमतेवर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण हा काळ तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहे. व्यवसायात नवीन मार्ग खुले होतील, नवीन भागीदार किंवा मोठे ग्राहक तुमच्याशी जोडले जातील, ज्यामुळे तुमचा व्यापार नवीन उंची गाठेल आणि बाजारात तुमचे नाव मोठे होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांकडून आणि वरिष्ठांच्या वरिष्ठांकडून मोठे कौतुक मिळेल. तुमचे कौतुक सभामध्ये केले जाईल आणि पदोन्नती तसेच पगारात घसघशीत वाढ होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. परंतु जसे जसे तुम्ही यशाच्या दिशेने वेगाने पाऊल टाकाल, तसतसे तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि धोकादायक गोष्टीबाबत खूप सावध राहावे लागणार आहे. तुमच्याच आसपास अशी एक व्यक्ती आहे जी अगदी सावली बनून तुमच्यासोबत फिरत आहे, तुमच्यासोबत हसत खेळत बोलत आहेत, परंतु पाठीमागे तुमच्या विरोधात भयानक कारस्थाने रचत आहे. ही व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळची मानली गेलेली आहे, जिला तुम्ही तुमच्या मनातील अगदी गुप्त गोष्टी सांगता आणि जिच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवता. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर खूप गोड बोलेल, तुमच्या दुःखात खोटी सहानुभूती दाखवल्यासारखे नाटक करेल, पण प्रत्यक्षात ती तुमच्या प्रगतीवर आणि तुमच्या सुखावर आतून जळत आहे. लवकरच काळाचा असा एक पडदा उघडणार आहे आणि सत्याचा आरसा या व्यक्तीचा खरा आणि क्रूर चेहरा तुमच्यासमोर उघडा करणार आहे. जेव्हा या व्यक्तीचे खरे रूप तुमच्या डोळ्यासमोर येईल, तेव्हा तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल आणि तुमचे मन प्रचंड दुखावेल. परंतु हे घडणे तुमच्या भविष्यासाठी अतिशय गरजेचे होते, कारण अशा विषारी आणि कपटी लोकांना तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढल्याशिवाय तुमची खरी प्रगती पूर्ण होऊ शकत नव्हती. त्यामुळे आत्तापासूनच कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे बंद करा आणि आपल्या भविष्यातील गुप्त योजना कुणाशीही शेअर करू नका. आता जर आपण आर्थिक बाबीचा सविस्तर विचार केला तर कर्क राशींच्या लोकांसाठी आता एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही पूर्वी कधीतरी केलेली कोणती तरी जुनी गुंतवणूक किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला दिलेले आणि अडकलेले पैसे आता अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येण्याचा उत्तम योग बनत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागल्याने पैशाचा ओघ वाढेल आणि तुमची आर्थिक चणचण पार दूर होईल.
परंतु येथे एक गोष्ट तुम्हाला काटेकोरपणे आणि गांभीर्याने लक्ष ठेवावे लागेल की जसा हा पैसा तुमच्या हातात येईल तसा तो उधळण्याची किंवा दिखाव्याची खर्च करण्यासाठी चूक अजिबात करू नका. जर तुम्ही योग्य ते आर्थिक नियोजन न करता आवाजावी आणि अनावश्यक खर्च करत राहिलात तर हा आलेला पैसा हातातून वाळू निसटल्यासारखा निघून जाईल आणि पुन्हा तुम्हाला पैशाची अडचण भासू लागेल. म्हणूनच मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य आणि विचारपूर्वक वापर करा. भविष्यासाठी योग्य ठिकाणी बचत करा आणि केवळ खरोखर गरजेच्या गोष्टींवरच खर्च करा. यानंतर तुमच्या वैयक्तिक आणि भावनिक आयुष्यात एक खूप मोठी नाट्यमय घटना घडण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला थेट तुमच्या भूतकाळात घेऊन जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपवरून किंवा अचानक फोनवरून तुम्हाला एक अशा व्यक्तीचा मेसेज किंवा फ्रेंड रिक्वेस्ट येईल, ज्याच्याशी तुमचे पूर्वी खूप घट्ट आणि भावनिक नाते होते. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील जुने प्रेम, कोणताही जुना जवळचा मित्र किंवा नात्यातीलच व्यक्ती असू शकते, ज्याने पूर्वी तुम्हाला खूप दुखावले होते किंवा सोडून दिले होते. हा अचानक आलेला मेसेज पाहिल्यानंतर तुमचे मन पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीत सापडेल आणि जुन्या आठवणींचे वादळ तुमच्या मनात पुन्हा उठेल. परंतु येथे तुम्हाला अत्यंत संयम, विवेक आणि समंजसपणा दाखवावा लागेल, कारण या व्यक्तीच्या अचानक परत येण्यामागे काहीतरी स्वार्थ किंवा स्वतःचा फायदा असू शकतो. भूतकाळात ज्या चुका झाल्या, ज्या दुःखातून तुम्ही बाहेर पडलात, त्याची पुनरावृत्ती पुन्हा करू नका आणि भावनिक होऊन कोणताही घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. या व्यक्तीला तुमच्या वर्तमानात आणि सुंदर भविष्यात पुन्हा ढवळाढवळ करू देऊ नका, अन्यथा तुमचे शांत आणि सुरळीत सुरू असलेले जीवन पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकते. कौटुंबिक वातावरणाचा विचार केला तर घरातील वातावरण हळूहळू खूप सकारात्मक, आनंदी आणि उत्साही होणार आहे. तुमच्या घरातील जुन्या झालेल्या वस्तू बदलणे, घरातील एखाद्या खोलीची दुरुस्ती करणे किंवा संपूर्ण जागेचे नूतनीकरण करणे हे असे खूप शुभ संकेत दिसत आहेत. यामुळे घरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे बाहेर पडेल आणि एक नवीन सकारात्मक ऊर्जा घरात खेळू लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबात जो कसला तरी मानसिक ताण आणि अस्वस्थता होती, ती आता हळूहळू हलकी होईल आणि सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा प्रामाणिक हसू उमलेल. या अत्यंत शुभ काळात घरातील ज्येष्ठांशी, विशेषतः आई-वडिलांशी किंवा आजोबांशी मनमोकळा संवाद साधा आणि वाकून त्यांचे आशीर्वाद घ्या. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच तुमची खरी आणि मोठी ढाल आहे, जी तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढेल. आता आपण त्या अत्यंत दुर्मिळ ग्रहांच्या योगाबद्दल बोलूया, जो तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन दिशा देणार आहे. म्हणजेच गुरु नक्षत्र बदलाचा सुवर्णकाळ. हा दुर्मिळ योग कर्क राशींच्या जातकांसाठी तब्बल अनेक वर्षांनंतर निर्माण होत आहे आणि या ग्रहाच्या बदलामुळे तुमच्या आयुष्यात 3 प्रचंड मोठ्या आनंदाच्या गोष्टी घडणार आहेत. पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर किंवा पैशांचा प्रचंड बोजा हळूहळू पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्ही मोकळा श्वास घेऊन कर्जमुक्त व्हाल. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकांमधील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले गंभीर वाद, गैरसमज आणि मनस्ताप कायमचे संपुष्टात येतील आणि नात्यामध्ये पुन्हा एकदा जुना गोडवा आणि प्रेम निर्माण होईल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या यशाच्या आणि प्रगतीच्या मार्गात गेल्या अनेक काळापासून आलेला सर्वात मोठा अडथळा किंवा काळी सावली पूर्णपणे नष्ट होईल आणि तुमचे सर्व अडकलेले मार्ग मोकळे होतील. आरोग्य आणि अध्यात्माच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी एक नवीन संजीवनी आणि ऊर्जा घेऊन येत आहे. तुम्हाला एखाद्या थोर गुरूंच्या सत्संगात, आध्यात्मिक प्रवचनात किंवा तीर्थयात्रेत सहभागी होण्याची एक खूप मोठी आणि पवित्र संधी प्राप्त होईल. या आध्यात्मिक वातावरणामुळे आणि हरिनामाच्या गजरमुळे तुमच्या मनातील सर्व जडपण, ताणतणाव, नैराश्य आणि अज्ञात भीती पार निघून जाईल. जुन्या शारीरिक आजारापासून आणि व्याधींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या तुम्ही अत्यंत कणखर आणि सकारात्मक बनाल. तुमचे मन ईश्वराच्या भक्तीत, नामस्मरणात आणि ध्यानात अधिक रमेल, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळ्याच आत्मिक शांतीचा आणि समाधानाचा अनुभव होईल. मित्रांनो, कर्क राशीच्या या अद्भुत, अद्वितीय आणि अत्यंत भाग्यशाली काळात देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, यासाठी कमेंट बॉक्समध्ये त्वरित ओम नमः शिवाय नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या आयुष्याशी जुळणारा वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या सर्व प्रियजनासोबत नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भविष्यातील सर्व राशी भविष्य तुम्हाला सर्वात आधी वेळेवर मिळत राहतील. धन्यवाद आणि महादेव तुमचे नेहमी कल्याण करो.